नमस्कार. मी ॲडव्होकेट अनघा जोशी. कायदा तुमच्यासाठी या मालिकेमधील मी आज दुसरा भाग घेऊन आली आहे. आज आपण माहिती करून घेणार आहोत ती प्रॉपर्टी म्हणजेच स्थावर मिळकत खरेदी करताना काय काळजी घ्यायची याबाबत. खूपदा काय होतं, स्थावर मिळकत खरेदी करताना अख्ख्या आयुष्यभराची पुंजी लागलेली असते. अगदी अख्ख्या आयुष्यभराची पुंजी जरी नाही लावली तरी मिळकतीचे, प्रॉपर्टीचे आत्ताचे दर, आत्ताचे रेट जर आपण पाहिले तर आपण खूप सारा पैसा लावत असतो. मग अशा वेळेला एवढा पैसा खर्च केल्यानंतर जर आपलं नुकसान होणार असेल तर त्याला काहीच अर्थ नाही. आणि म्हणूनच जी काही काळजी घ्यायची ती आधीच घेणं फार गरजेचं आहे. चला तर माहिती करून घेऊया काय काळजी घ्यायची. कोणतीही प्रॉपर्टी जेव्हा आपण खरेदी करत असतो त्यावेळेला त्या प्रॉपर्टीच्या, त्या मिळकतीच्या मालकाचे जे मालकी हक्क आहेत, ज्याला टायटल असं म्हटलं जातं, ते निर्वेद, ते क्लिअर आहे का नाही हे पाहणं गरजेचं असतं. आणि हे पाहण्यासाठी, हे माहिती करून घेण्यासाठी आपल्याला त्या मालकाच्या मालकी हक्काचा पर्यायाने त्या प्रॉपर्टीच्या इतिहासामध्ये जावं लागतं. आणि किमान 30 वर्षांचा इतिहास तरी पाहणं गरजेचं असतं. हा जो इतिहास असतो ना, हा एखाद्या जिग्सॉ पझल सारखा असतो. ह्या जिग्सॉ पझल मधली प्रत्येक लिंक, प्रत्येक कडी जर व्यवस्थित बसली तर ह्याचा अर्थ मालकी हक्क किंवा टायटल क्लिअर आहे. एक जरी कडी बसली नाही, एक जरी कडी चुकीची असली तर ह्याचा अर्थ मालकी हक्क निर्वेद नाहीत. आपण जेव्हा मिळकतीविषयी बोलतो, आपण जेव्हा प्रॉपर्टीविषयी बोलतो तेव्हा त्याचं आपल्याला स्थूल मानाने 3 प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येतं. पहिलं म्हणजे मोकळी जमीन, दुसरं म्हणजे जमीन आणि त्यावर बांधलेलं एखादं घर म्हणजे बंगला, आणि तिसरं म्हणजे एखाद्या इमारतीमधील गाळा म्हणजेच फ्लॅट, रहिवासी गाळा किंवा दुकान किंवा ऑफिस इत्यादी. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेऊया ती म्हणजे जमीन, मोकळी जमीन खरेदी करताना काय काळजी घ्यायची. मोकळ्या जमिनीचं देखील आपण परत विभागवार वर्गवारी करू शकतो. ती म्हणजे शेत जमीन, ॲग्रिकल्चरल लँड, आणि नॉन ॲग्रिकल्चरल लँड म्हणजे अशी जागा की ज्याचा वापर नॉन ॲग्रिकल्चरल कामासाठी केला जाऊ शकतो. आता शेतजमीन जेव्हा आपण खरेदी करत असतो तेव्हा नावाप्रमाणेच ही जी जमीन आहे ही फक्त आणि फक्त शेतीसाठीच वापरता येते. दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी आपल्याला ह्या जमिनीचा वापर करता येत नाही. कायद्याने ते अलाउड नाही. जमीन खरेदी करताना ती कोणत्या झोनमध्ये येते ह्याची माहिती करून घेणं गरजेचं असतं. झोनच्या व्यतिरिक्त ही जमीन किंवा या जमिनीवरती कुठलं रिझर्वेशन आहे का, त्याच्यावर कुठलं आरक्षण आहे का, म्हणजे जमीन एखाद्या स्पेसिफिक यूजसाठी, एखाद्या विशिष्ट वापरासाठी आरक्षित केलेली असते. उदाहरणार्थ बाग, हॉस्पिटल, शाळा इत्यादी. त्याचप्रमाणे आरक्षणानंतरची पुढची पायरी असते ती म्हणजे ॲक्विजिशन, ज्याला संपादन म्हणलं जातं. काही वेळेला जमिनीवरती संपादन असतं. म्हणजेच काय, तर ही जमीन एका ठराविक कारणासाठी सरकार, गव्हर्नमेंट आपल्याकडनं घेणार असते. आणि हे जे ॲक्विजिशन असतं, ह्या ॲक्विजिशनला आपल्याला चॅलेंज करता येत नाही. आपल्याला ती जमीन सरकारला द्यावीच लागते. फार फार तर काय, आपल्याला त्या आपल्या जमिनीपोटी जो काही मोबदला असतो, त्याच्या किमतीचा जो काही कॉम्पन्सेशन आहे ते आपल्याला सरकारकडनं मिळण्याचा अधिकार असतो. आणि त्यामुळं अशा पद्धतीचं काही ॲक्विजिशन किंवा काही रिझर्वेशन त्या जमिनीवरती आहे का हे पाहणं गरजेचं असतं. खूपदा असं ॲक्विजिशन किंवा रिझर्वेशन न सांगता म्हणजेच फसवून व्यवहार केले जातात. दुसरी एक बाब म्हणजे ही जमीन त्या मालकाकडे कशी आली हे आपल्याला पाहणं गरजेचं असतं. मालकी हक्क हस्तांतरण जे असतं ते 2 प्रकारे होतं. एक तर दस्तऐवजाने, म्हणजे खरेदी खत असेल, गिफ्ट डीड असेल किंवा दुसरा कुठला दस्ता असेल, आणि दुसरा प्रकार म्हणजे वारसा हक्काने. वारसा हक्काचा थोडक्यात माहिती आपण पाठीमागच्या सदरामध्ये घेतलेली आहे. आता होतं काय की प्रत्येक धर्मियांच्यासाठी वारसा हक्क हा वेगळा वेगळा आहे. आणि त्यामुळे बरेचदा हेच माहिती नसतं की एखाद्या जमिनीमध्ये कोणाकोणाचा हिस्सा आहे किंवा एखाद्या जमिनीमध्ये कोणाकोणाचा मालकी हक्क आहे. प्रत्येक वेळीच फसवणूक होते अशातला भाग नाही. काही वेळा अज्ञानामुळे सुद्धा अशा प्रकारच्या अडचणी येऊ शकतात.
तर जमीन जर दस्तानी म्हणजे डॉक्युमेंटनी मालकी हक्क आलेला असेल तर ते डॉक्युमेंट, तो जो कुठला दस्त आहे तो रजिस्टर आहे का नाही, त्याच्यावर योग्य ती स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे का नाही, त्या दस्तामध्ये योग्य त्या बाबी, योग्य त्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत का नाहीत, हे पाहणं गरजेचं असतं. भारतामध्ये कायद्याने कुठल्याही जमिनीचं हस्तांतरण हे रजिस्टर्ड डॉक्युमेंटनीच होणं अपेक्षित आहे. बरेचदा अशा पद्धतीची डॉक्युमेंट्स रजिस्टर केली जात नाहीत आणि मग आपण ती प्रॉपर्टी खरेदी केली की आपल्या मालकी हक्कामध्ये देखील त्या त्या प्रकारच्या त्रुटी ह्या राहून जातात. वारसा हक्काने जर जमीन आलेली असेल तर त्या मालकाची वंशावळ, म्हणजे केवळ त्या मालकाची म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू, त्या मालकाला ज्या व्यक्तीकडनं वारसा हक्काने ही जमीन आली त्या व्यक्तीची वंशावळ पाहणं गरजेचं असतं. वंशावळ पाहायची म्हणजे काय करायचं, तर इतर कोणाचे त्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार आहेत का नाही हे पाहायचं. खूपदा जिथं वडिलोपार्जित जागा असते, हिंदूंच्या बाबतीत मोस्टली हा विषय येतो, खूप जणांचे अधिकार असतात, चुलत्यांचे, चुलत भावंडांचे वगैरे वगैरे, आणि सातबारावरती मात्र कर्ता म्हणून एकाच व्यक्तीचं नाव लावलेलं असतं. मग ह्या बाबीचा गैरफायदा घेऊन व्यवहार केले जातात आणि इतरांचा त्याच्यामध्ये जो हिस्सा असतो तो डावलला जातो. खूपदा हिंदू कोपार्सनरी म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिलीमध्ये मुलींचे जे अधिकार असतात ते अधिकार डावलले जातात. अधिकार जेव्हा डावलले जातात तेव्हा अधिकार नष्ट होत नाहीत, अधिकार आहेत तिथेच राहतात. आणि मग पुढं काय होतं, ज्या व्यक्तींचे अधिकार अशा पद्धतीने डावललेले असतात त्या व्यक्ती कोर्टामध्ये दाद मागतात आणि मग आपल्याला कोर्टाच्या खेपा घालणं सुरू होतं. त्यामुळं वारसा हक्काने जर प्रॉपर्टी आलेली असेल एखाद्या व्यक्तीला तर ती एकटीच व्यक्ती त्याचा मालक आहे का, इतर कोणाचा त्याच्यामध्ये काही हक्क आहे का नाही, हे पाहणं आपल्याला खूप गरजेचं असतं. ज्या व्यक्तीकडनं आपण प्रॉपर्टी घेतोय त्या व्यक्तीच्या आधी त्या प्रॉपर्टीचा कोण मालक होता त्याचाही मालकी हक्क तपासणं आपल्याला गरजेचं असतं. आणि म्हणून मी म्हणलं की आपल्याला 30 वर्ष मागं जायचंय. 30 वर्ष मागं जाताना मध्ये जेवढे जेवढे मालक त्या प्रॉपर्टीचे होऊन गेले त्या सगळ्यांचा मालकी हक्क आपल्याला तपासणं गरजेचं असतं. खूपदा काय होतं, जमिनीचे जे व्यवहार असतात ते पॉवर ऑफ अटर्नी थ्रू म्हणजे कुलमुखत्यार पत्राचा वापर करून केले जातात. आता असं कुलमुखत्यार पत्र हे अस्तित्वात खरंच आहे का, ते कुलमुखत्यार पत्र रद्द तर केलं नाही ना, त्या कुलमुखत्यार पत्रामध्ये जे काही व्यवहार होते ते व्यवहार पूर्ण झालेत ना, या गोष्टींची आपण खातरजमा करत नाही. केवळ कुलमुखत्यार पत्र आहे दिसतंय त्या बेसिसवरती आपण पुढे जातो. तर असं करणं योग्य नाही. या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला करून घेणं गरजेचं आहे. आता कागदपत्र काय पाहायचे, तर सगळ्यात महत्वाचा कागदपत्र तो म्हणजे सातबारा. पाठीमागच्या 30 वर्षांचे पीक पाहणी असलेले सातबारा उतारे पाहणं अपेक्षित असतं. सातबाराच्या व्यतिरिक्त आपल्याला पाहायचे असतात ते म्हणजे म्युटेशन एंट्रीज म्हणजेच फेरफार. या फेरफारांमधनं आपल्याला मालकी हक्काचं हस्तांतरण एका माणसाकडनं दुसऱ्याकडं तिसऱ्याकडं कसं झालं हे लक्षात येतं आणि म्हणून हे फेरफार पाहणं देखील गरजेचं आहे. त्याचबरोबर मगाशी मी म्हणलं तसं मालकी हक्काचं हस्तांतरण जर एखाद्या दस्तानी झालेलं असेल, असे कितीही दस्त असू शकतात, असे हे सर्व दस्त आपल्याला पाहणं गरजेचं असतं. जमिनीची मालकी जर दस्तांनी आलेली असेल तर मी वर नमूद केलं त्याप्रमाणे ते दस्त कायदेशीर आहेत ना, तो दस्त करून देणाऱ्या व्यक्तीला दस्त करून द्यायचा अधिकार होता का नव्हता, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. मिळकतीमध्ये खूपदा अज्ञान मुलांचा म्हणजे सज्ञान न झालेल्या 18 वर्षांच्या खालच्या मुलांचा अधिकार असतो आणि मग त्यांचे आई वडील अज्ञान पालन करता असं म्हणून मिळकतीचा दस्त लिहून देतात. हे पूर्णपणे चुकीचं आहे. अज्ञान पालकाच्या फायद्यासाठी, अज्ञान पालकाच्या शिक्षणासाठी, अज्ञान पालकाच्या आजारासाठी, अशा कुठल्याही कारणासाठी अज्ञान व्यक्तीची मिळकत इतर कोणीही विकू शकत नाही, अगदी त्याचे आई वडील देखील. अशा पद्धतीचा जर व्यवहार करायचा असेल तर आपल्याला न्यायालयाच्या परवानगीची गरज असते. न्यायालय ठरवतं की अशा पद्धतीचा व्यवहार गरजेचा आहे का, आणि मग तो जर गरजेचा असेल तर न्यायालय परवानगी देतं. मी पाहिलेल्या अशा पद्धतीच्या व्यवहारांपैकी 95% व्यवहारांमध्ये न्यायालयाची परमिशन घेतलेली नव्हती.
काय होतं, हा जो अज्ञान मुलगा असतो तो जेव्हा सज्ञान होतो तेव्हा तो हा जो काही व्यवहार आहे हा चॅलेंज करू शकतो. हा व्यवहार त्या अज्ञान मुलावर बंधनकारक नाही. एकच अपवाद आहे या सगळ्याला, तो म्हणजे हिंदू कुटुंबाचा कर्ता. जर एकत्र कुटुंबाची मिळकत असेल तर अशा मिळकतीमध्ये कर्त्याला खूप जास्त अधिकार दिलेले असतात आणि कर्ता न्यायालयाची परवानगी न घेता मिळकतीची विक्री करू शकतो. मात्र त्याला सुद्धा काही अटी आणि शर्ती आहेत. प्रत्येक वेळीच कर्ता अशा पद्धतीनं विक्री व्यवहार करू शकत नाही. त्या ज्या काही अटी शर्ती आहेत त्या जर फुलफिल होत असतील तरच कर्ता अशा पद्धतीचा व्यवहार करू शकतो. आणि म्हणून हेही पाहणं गरजेचं आहे की अशा मिळकतीमध्ये कुठल्या अज्ञान व्यक्तीचा हिस्सा नाही ना. जमिनीचा प्रकार कोणता तेही पाहणं गरजेचं असतं. म्हणजे काय तर जमीन वतनाची आहे का, जमीन नवीन शर्तीची आहे का, जमिनीचा वर्ग कोणता. भोगवटादार वर्ग 1 असेल, खालसा जमीन असेल तर अशा जमिनीच्या हस्तांतरणासाठी कोणाचीही परमिशन लागत नाही. मात्र जर वतनाची जमीन असेल, नवीन शर्तीची जमीन असेल किंवा कुठल्याही शर्तीची जमीन असेल तर मात्र त्याच्या हस्तांतरणासाठी योग्य त्या अधिकाऱ्याच्या परमिशनची, परवानगीची गरज असते. अशी परवानगी न घेता केलेले जे व्यवहार असतात ते बेकायदेशीर असतात. त्याचप्रमाणे जमिनीचा मालकी हक्क नक्की कोणाकडे आहे हे पाहणं गरजेचं असतं. जर ट्रस्टच्या मालकीची जमीन असेल, सोसायटीच्या मालकीची जमीन असेल तर अशा पद्धतीची जमीन विकताना सुद्धा योग्य त्या अधिकाराची परवानगी घेणं गरजेचं असतं. अशी परवानगी न घेता केलेले व्यवहार हे बेकायदेशीर असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची पण खात्री करून घेणं गरजेचं आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जमीन आपण जी विकत घेतोय त्याचं क्षेत्र किती आहे, त्याचा एरिया किती आहे. आपल्याकडे तुकडेबंदी कायदा आहे. जमीन एका ठराविक क्षेत्राच्या खाली विकता येत नाही, लिमिटेशन आहे. त्याच्या खाली जर जमिनीची विक्री असेल तर ती बेकायदेशीर असते. खूपदा हे असे बेकायदेशीर व्यवहार केले जातात आणि मग नंतर आपण अडचणीत येतो. त्यामुळं जमीन तुकडेबंदी कायद्याच्या अंतर्गत येत नाही ना, त्याला तुकडेबंदी कायद्याची बाधा येत नाही ना, हे पण पाहणं खूप गरजेचं असतं. आपण ज्या दस्तानी जागा खरेदी करणार आहे तो दस्तही खूप महत्त्वाचा असतो. त्या दस्तामधली भाषा, त्या दस्ताची मांडणी ही योग्य आहे का नाही हे पाहणं फार महत्त्वाचं असतं. दुर्दैवाने एखाद्या दस्ताच्या बाबतीत, एखाद्या ट्रान्झॅक्शनच्या बाबतीत आपल्याला कोर्टात जायची वेळ आली किंवा आपल्या विरुद्ध कोणी कोर्ट केस केली तर कोर्ट तोंडी काय ठरलंय ह्याच्याकडे लक्ष देत नाही. खूपदा काय होतं, बऱ्याच गोष्टी या तोंडी प्रॉमिसेसवरती, तोंडी वचनांवरती आपण पुढे जातो. मात्र कोर्टामध्ये तोंडी काय ठरलं याला काहीही महत्त्व नसतं. कोर्ट फक्त आणि फक्त कागदपत्रांवरती जातं आणि मग त्यामुळं आपला खरेदीचा दस्त, आपण ज्या दस्तानी जागा विकत घेतलाय तो दस्तच जर व्यवस्थित नसेल, त्या दस्तामध्ये जर त्रुटी असतील तर पुढं आपण काहीही करू शकत नाही, पुढं त्याचा काहीही उपयोग होत नाही. एखाद्या जमिनीच्या बाबतीत कोर्टामध्ये काही वेळेला दावा चालू असतो आणि मग अशा वेळी कोर्टाचा निर्णय हा सर्वांवर बंधनकारक असतो. खूपदा कोर्ट लिटिगेशनची माहिती लपवली जाते. काही वेळेला फक्त असं सांगितलं जातं की हो कोर्ट लिटिगेशन आहे पण कोर्टाची काही मनाई हुकूम नाहीये. नुसता मनाई हुकूम आहे का नाही हे महत्त्वाचं नसतं, तर कोर्टाचा शेवटचा निर्णय महत्त्वाचा असतो. आणि म्हणून त्या जमिनीच्या बाबतीत काही कुठल्या कोर्ट केसेस चालू नाहीत ना, हे पण पाहणं खूप गरजेचं असतं. ह्या सगळ्या गोष्टी पाहणं म्हणजेच जमिनीचा मालकी हक्क निर्वेद आहे का नाही हे पाहणं. जमिनीचा मालकी हक्क जर निर्वेद नसेल आणि अशा पद्धतीनं जर दस्तांच्या मागून दस्त, व्यवहारांच्या मागून व्यवहार केले गेले तर असा प्रत्येक व्यवहार हा बेकायदेशीर असतो. आणि म्हणून ती जी काही बेकायदेशीर चेन आहे किंवा जी काही बेकायदेशीर व्यवहार आहेत, हे बेकायदेशीर व्यवहारांचीच एक साखळी तयार होते. एकदा बेकायदेशीर व्यवहार झाला आणि मग नंतर आम्ही कायदेशीर व्यवहार केला, ह्याचा अर्थ तो जुना बेकायदेशीर व्यवहार कायदेशीर होत नाही. थोडक्यात काय आहे की जी गोष्ट माझ्याकडं नाही, एखादी गोष्ट माझ्याकडंच डिफेक्टिव्ह असेल तर मी जेव्हा समोरच्या व्यक्तीला ती गोष्ट देते तेव्हा मी परफेक्ट कशी देऊ शकणार आहे. मी जे देते ते डिफेक्टिव्हच देणार आहे आणि म्हणून समोरच्या व्यक्तीचा पण मालकी हक्क हा डिफेक्टिव्ह राहतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्च टायटल रिपोर्ट घेतला जातो की जो 30 वर्ष जुने सगळे व्यवहार पाहिले जातात, 30 वर्ष जुने कागदपत्र देखील त्याच्यामध्ये पाहिली जातात.
महत्त्वाचं काय आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहून घेणं गरजेचं असतं. कायद्याचं अज्ञान, मला ही गोष्ट माहिती नव्हती, माझी फसवणूक झाली, ह्या कुठल्याही आपलं जे काही म्हणणं असतं त्या म्हणण्याचा कोर्ट किंवा उद्या पुढं मागं आपण जमीन विकताना काही अडचण आली तर कोणीही विचार करत नाही. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे जमीन खरेदी केल्यानंतर त्याच्या 7-12 उतार्यावर आपलं नाव लावून घेणं खूप गरजेचं आहे. खूपदा कामकाजाच्या घाईगडबडीमध्ये किंवा लावूनंतर अशा निष्काळजीपणामुळे आपण नाव लावून घेत नाही. मी असे कित्येक प्रकार पाहिलेत की 30-30, 40-40 वर्ष लोक त्यांची नावं 7-12 उतार्यावर लावत नाहीत. जुन्याच मालकाचं नाव त्याच्यावरती राहतं आणि मग ह्या बाबीचा गैरफायदा घेऊन अनेक बेकायदेशीर व्यवहार आपल्या पाठीमागं त्या जमिनीचे केले जातात आणि मग शेवटी आपण परत कोर्टात जाण्याशिवाय आपल्याला गत्यंतर राहत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार कुठलीही जमीन खरेदी करण्यापूर्वी आणि आपण जमीन खरेदी केल्यानंतर करणं गरजेचं आहे. हा विषय खरं सांगू का खूपच मोठा आहे. यातल्या ज्या काही गोष्टी मी सांगितल्या, 7-12 उतारा, सर्च टायटल रिपोर्ट, खरेदी खत, याच्यावरती तास 2-2 तास बोलता येईल अशी परिस्थिती आहे. परंतु आपल्याला वेळेचं बंधन आहे. या वेळेच्या बंधनामध्ये शक्य तितकी महत्त्वाची माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.